जय, यू आर ग्रेट, सिम्पली ग्रेट. कसलं प्रेझेंटेशन केलंस तू. नाव आय एम शुअर. कशाबद्दल? हेच की तू खूप जास्त हुशार आहेस. हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस, मेहनती आहेस, पण त्याचा तुला काहीच उपयोग नाही. कारण मेहनत तू करतोस, मी क्रेडिट बोलतच कोणीतरी घेऊन जा. प्लीज. सॉरी सॉरी. काय आहे ना, माझ्या लक्षातच राहत नाही की मी तुझ्या बॉसबद्दल बोलतेय. नाही, फक्त बॉस म्हणून नाही, आदिती तितकीच टॅलेंटेड आहे. आम्ही कित्येक कामं, रादर आम्ही सगळीच कामं एकमेकांशी डिस्कस करून एकमेकांच्या सजेशन घेऊन मगच करतो. त्यामुळे ती माझी बॉस आहे आणि ती माझ्याकडून काम करून घेते हा गैरसमज. तुझा की माझा? म्हणजे अदितीबद्दलचा गैरसमज कोणाचा आहे, तुझा की माझा? एनिवे सोड. माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. आपण दोघं एकत्र काम करूया. हे बघ, जर आपण एकत्र काम केलं ना, तर मी तुझं क्रेडिट तुला देईन. रजनी. अरे, मी द्यायच्या क्रेडिट बद्दल बोलतीये, घ्यायच्या नाही. ओके, माझंही क्रेडिट तुला घे हवं तर, नो प्रॉब्लेम. हे बघ रजनी, मी काय म्हणतो, आपण याविषयी नको बोलायला. मला खरं तर आता निघायला हवं, उशीर होतोय. जय, उशीर होतोय ना, मग जाण्याची काय घाई आहे? थांब ना, फिल्म बघूया. नाही नाही, मला खरंच निघावं लागेल. एक काम आहे आणि मग नंतर घरी जायचं. काय काम आहे? पर्सनल काम आहे. मग मला सांगायला काय हरकत आहे? रजनी. ओके ओके, नको सांगूस. थोडा वेळ थांब ना माझ्या बरोबर प्लीज. आपण बीचवर जाऊया, छान वाटेल, फ्रेश वाटेल. नाही नाही नको, मला खरंच निघावं लागेल. अगं काय आहे जय, तुला काहीच वाटत नाही? एक मुलगी आहे तुझ्या बरोबर आणि तू तिला असं सोडून जायची भाषा करतोयस. बघ रजनी, मला काय झालं? हसायला काय झालं? तुला जायचंय म्हणून रजनी 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 हा जो माझ्या नावाचा जप चाललाय ना, तो मला खूप आवडतोय. त्या निमित्ताने का होईना सारखं सारखं तुझ्या तोंडून माझं नाव निघतंय. नाही मी निघू? आता काय मला एकटीला वेळ काढायला लागणार. ठीक आहे, जायचं तर जा. सॉरी. अण्णांना भेटून आले. तुझं हळदी कुंकू म्हटल्यावर अण्णा अगदी खुशीत आहेत बरं का. चल मी निघते आता. यांना फोन करून बोलवून घ्यावं लागेल. मग काकांना इथेच बोलवा ना. अगं बोलावलं असतं. शोभाचा मूड चांगला आहे, तो कशाला उगाच खराब करायचा. अरे आई, या या, बरं वाटलं तुम्हाला बघून. या ना, या बस. ताई जरा तुम्ही इथे बसता का? म्हणजे आता आम्ही निघतो. चला. बरं बरं, बसा ना, कशाला? नाही चला. बरं वाटलं आलात. हो, बसा ना. हो काय करणार, आमची जागाच लहान आहे ना, कुठे बसवणार तुम्हाला. अदिती,
अदिती, अगं काय हे? हा? चांगल्या दिवशी असं डोळ्यातून पाणी काढतात का ग? हा? शाणी मुलगी आहेस ना तू, डोळे पुस बघू आधी तुझे. अगं मीच बोलवलं ग तुझ्या आईला. तुझं पहिलं हळदी कुंकू आहे ना, मग तुझ्या आईला बोलवायला नको का? हो ना, मुलीच्या हळदी कुंकाचा उत्साह आणि कौतुक आईलाच असणार. हो ना ग शोभा? बरोबर. बघितलात ना किती आनंद झालाय दोघींना. आदिती, अगं आईला काय उभीच ठेवणार आहेस का? जरा पाणी तरी आणून दे जा. नाही नको मला, मुलीला बघूनच माझी तहान भागली. अदिती, मी की नाही अरे देवा, नाही नाही ते सांगायचं माझं राहूनच गेलं. म्हणजे मी सांगणार होते. काय? अगं काही नाही, मी की नाही तुझा बँड्राचा ऍड्रेस घेतलाय. तू बँड्रालाच आता राहतेस ना? हो. मामा, ह्यांच्याचकडे राहते मी. आमच्याकडे नाही बर का, आमच्या सोबत. हो, ह्यांच्या सोबत राहते मी. मामा, ह्या केतकर काकू आहेत. नमस्कार. नमस्कार. काकू, ही तुझी आई. त्या आल्यावर तुझ्या डोळ्यातच मला ते दिसलं. अदिती, कशी आहेस बाळा? खूप सुखात, अगदी समाधानी. आणि मामा, काकू ना अगदी तुझ्यासारखी माया करतात माझ्यावर. तुम्ही काही काळजी करू नका. आदिती मुलगीच आहे माझी. म्हणजे खरंच खरंच मला आता अदितीची काही काळजी करायला नको. काकू काय मध्येच पडपडतायत. तर यामध्ये आदितीची आई बोलून गेली काही मग? आदिती, अगं बोलतच बसणार आहेस का? आईला वाण दे ना. हो. थांब, मी आले. मामा, बस ना. हो. हे घे. नमस्कार करते मामा. सुखी राहा. वहिनी, हे वाण द्या. अगं नाही नाही, तुझा हळदी कुंकू आहे. तूच दे. हो वहिनी, द्या ना तुम्ही. नाही नाही ग, तू दे ना, तू दे. हो ना, एवढं महाग वाण पाठवलं त्यांनी. तूच दे ना. दे तूच दे. हा आदिती, घे ना अगं. अदिती, तुझ्याशी मला खूप काही बोलायचंय ग. अदिती, मी अदिती, अगं आदिती, ते अण्णांना औषधं द्यायची राहिलीत ना गो. ह्याच्यात सगळं विसरूनच गेले मी. म्हणजे जेवण झाल्यानंतर द्यायची असतात ती. मी आला ना कामाच्या गडबडीत, काही सुचतच नाही ग. नेहमीच असं होतं माझं. जरा बघतेस का ग त्यांचं औषध? मी देते. बरं, निघते मी. तुला मी भेटायला नंतर येईन. हा मम्मा, अगं आत्ताच आली आहेस ना, प्लीज थांब ना थोड्या वेळ अजून. अदिती, अगं मलाही आवडलं असतं, पण तुला माहिती आहे ना, मला फार वेळ नाही थांबता येणार. अगं अदिती, तुला माझा राग तर नाही ना आला?
मम्मा अगं माझा कोणावरच राग नाहीये. बरं मी येते आता. हा केतकर काकू येते. हा शोभा येते ग. हो हो या या, नाही तर घरी प्रॉब्लेम होईल ना तुमच्या. या. येते. हा येते. चल मी येते आता. खाली हे आले असतील अगं. शुभा येते. हा हो हो, बरं वाटलं हं, तुम्ही आलात ते. आणि काकांना पण सांगा हा विचारलंय म्हणून. हो हो नक्की सांगेन. हा मी जरा आलेच. हा आई जरा ये. आधी झालं सगळं. आदिती काय झालं? मला उशीर झाला म्हणून आय एम सॉरी. काकू तुम्ही तरी समजवायचं ना तिला. ए रडायला काय झालं? अरे ते तुझ्यामुळे नाहीये. तिची आई आली होती आत्ता. आई इथे म्हणून डोळे भरून आलेत. आता लक्ष दे हा तिच्याकडे. हो हो आलेच. काका आलेत खाली. मी निघते आता. हो तुम्ही वा पुढे, आम्ही निघूच थोड्या वेळात. आदिती सकाळपासून खूप थकायला झालंय मला. का? अच्छा, म्हणजे माननीय वहिनी साहेब मी सगळं हौसेनी करणार आहे असं म्हणाले होते, ते केलेलं दिसत नाहीये. तुलाच राबवून घेतलं ना. जय अरे घरचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर कामं करावीच लागणार ना. हो पण दोघींनी मिळून करायला हवेत ना कामं. इथे आमच्या वहिनीच्या चेहऱ्यावर तेज आणि बायकोकडे बघितल्यावर थकवा. म्हणजे मी सुंदर दिसत नव्हते तर. नाही हं? माझी बायको नेहमीच सुंदर दिसते. हो का? मग तुझ्या या सुंदर बायकोला भेटायला लवकर का नाही आलास तू? हे कसं जमतं ग तुला? अगदी अलगद विषय बदललास ना. अजिबात नाही हा, मी विषय वगैरे काहीही बदललेला नाही. वहिनीनी माझ्यासाठी हळद कुंकू करण्याचा विचार केला. हीच गोष्ट खूप मोठी नाहीये का आपल्यासाठी? थिंक पॉझिटिव्ह. तुझ्या या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडमुळे तुला त्रास होतोय हे लक्षात येतंय ना तुझ्या. तू दाखवून देत नसलीस तरी सकाळपासून किती दगदग झालीये तुझी. पण तुझ्या एवढी नाही. हं? सकाळी ऑफिसला गेलास, हं. तिथून मीटिंगला गेलास आणि मग माझ्यासाठी इथे आलास. बाप रे, लॉंग डे. बाप रे म्हणण्यासारखीच अवस्था झाली असती माझी आज. का? रजनी मॅडम मला म्हणे मूवीला जाऊया. बरं मी नाही म्हटलो तर मला म्हणते मग बीचवर जाऊयात, सी फेसला जाऊयात, फ्रेश वाटेल. हो का? मग जायचं ना, वाटलं असतं फ्रेश. चुकलंच माझं. नाही, एवढी सगळी धावपळ करण्यापेक्षा हा ऑप्शन बेटर होता ना. एखादी मूवी नंतर मग सी फेस.
सॉरी. कशाबद्दल? माझ्यामुळे रजनी मॅडम बरोबरची तुमची डेट कॅन्सल झाली म्हणून. नुसतं सॉरी म्हणून मी सोडणार नाही. मी नुकसान भरपाई घेणार. मला ट्रीट हवी, ती पण कॉफीची. एवढं मोठं नुकसान आणि हा एवढासा मोबदला. ऍक्च्युली बायको बरोबर कॉफी प्यायला जाण्यात मी डबल मोबदला घेतो. अर्थात तुमची तयारी असेल तर हा मॅडम. नाहीतर मी नुकसान भरपाईची केस ठोकेन तुमच्या. नको. कोर्टाची पायरी चढण्यापेक्षा कॅफेची पायरी चढायला आवडेल मला. आवडेल ना? हे मग इथे जवळच एक कॅफे, जाऊयात. चल. चल. मग सौ आदिती जय खानोलकर, कसं वाटतं? लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू झाल्यानंतर कसं वाटतं? छान. आणखी? जय, तिथे तिथे सगळ्या बायका इतक्या उत्साहात होत्या. मजा आली. आणखी? काकूही आल्या. खूप बरं वाटलं. हे सगळं मी पाहिलं, पण अजून थोडस काहीतरी मिस होत. का मुद्दाम सांगायचं ढळतेस? हे अश्रू आई येऊन गेल्याच्या आनंदाचे आहेत ना? मग नेमकं हेच सांगायचं टाळत होतीस, हो ना? जय, मम्मा आली. इतकं बरं वाटलं माहितीये. खूप मिस करत होते मी मम्माला. मम्माला समोर बघितलं आणि मी स्वतःला आवरू नाही शकले. आणि मग आमच्या मॅडमच्या डोळ्यातून अरबी समुद्र वाहायला लागला. जय, हे वाण काय लुटलंस का? काय झालं? मी विचारतोय काहीतरी. वाण काय लुटलंस? ऍक्च्युली जे वाण लुटलं ते मम्माने दिलं होतं. काय? वहिनींकडेच दिलं होतं. पण कदाचित विसरले असतील. काही तेच सांगायचं विसरली की मुद्दामून सांगितलं? जय, सोड ना. मम्माने हे वाण दिलं हे ऐकून मलाही वाईट वाटलं. पण आज मम्मा माझ्यासाठी तिथे आली होती हेच खूप आहे रे माझ्यासाठी. मलाही नाही आवडलं. आपण तुझ्या आईची बाजू पण समजून घ्यायला हवी. लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू म्हणून तुझा जेवढा उत्साह आहे तेवढाच मुलीचं पहिलं हळदी कुंकू म्हणून त्यांचाही उत्साह दांडगा असणारच. मग मुलीसाठी वाण पाठवावा अशी त्यांची हौस असली तर समजून घ्यायला हवं.
आज तो आनंद मला तिच्या डोळ्यात दिसत होता. मला मिठी मारली ना, तेव्हा मला माझं लहानपण आठवलं. आई आई हा शब्दच कसा आहे ना, बोलताना ओठावर हसू आणि डोळ्यात अश्रू असतात. कॉफी घे. नाही नाही नाही, आत्ता नाही भेटता येणार मला. मी खूप दमलीये, मी घरी जाऊन झोपणार आहे आता. हो, ओके, बाय बाय बाय.